परशा आणि कल्पित ही जोडी आहे आणि षटक क्रमांक 1 साठी अक्षय बॉलर तयार. आजच्या रात्रीला होते सुरुवात. आजची तिसरी रात्र. पहिला बॉल उजव्या स्टीच्या बाहेर आहे. पंचाने सांगितलं की वाईट +1 अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे जोडल्या जातील. सुरुवात गोलंदाजी करताना व्हाईट बॉलने केलेली आहे टीम राया 8 उल्वे या टीमने. 2 धावा धावफलकावरती पहिल्याच या बॉलच्या पाठीमागे आलेल्या आहेत. दिशाहीन बॉल होता. ओव्हर नंबर 1 प्रगतीपथावरती. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. टप्पा पडल्यानंतर या बॉलला सन्मान दिलाय, परंतु पंचाने सांगितलं की वाईड आहे. एक पाय पुढे काढून खेळण्याचा प्रयत्न होता. हा व्हाईट बॉल आलेला आहे. आज आर्यन ग्रुपच्या ज्या सदस्यांनी जी मेहनत घेतलेली आहे, एक चांगलं आयोजन उभं केलेलं आहे, त्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानलंच पाहिजे. या बॉलला सन्मान दिलाय. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला. स्कोर बोर्डला बिझी ठेवलंय. नाईट अंडरम क्रिकेटचा थरार आपण त्याचा घेत आहोत आस्वाद. पंचाने सांगितलं की हा आणखीन एक व्हाईट बॉल आहे. +1 अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे आपण जोडत आहोत आणि स्कोर बोर्डला पुढे नेत आहोत. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलेला आहे. 7 धावा धावफलकावरती आलेले आहेत. डावखुरे आताचे फलंदाज सय्यार. बॅटिंग करण्यासाठी एका बाजूला संघ आहे वृंदावन क्रिकेट क्लब नेरूळ. हा संघ प्रथम बॅटिंग करतोय. राया 8 उल्वे हा संघ प्रथम गोलंदाजी करत आहे. एक संघ उल्व्यावरतून आलाय तर एक संघ नेरूळ वरतून आलेला आहे. स्ट्रायकर एंडला कल्पित. या बॉलला सन्मान दिलाय, परंतु अंपायर कॉल नो आहे. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. अंडरम क्रिकेटमध्ये या सर्व काही गोष्टी रंगतदार आहेत. 3 साइड्स चौकार. या बॉलला सन्मान दिला. बॉल येऊ दिला. हलक्या हाताने हा बॉल खेळलाय. पण क्रिकेटमध्ये कधी कधी संयमही ठेवावा लागतो. प्रगल्भ असा व्यासपीठ मान्यवरांची रेलचेल सुबक आणि मन वेधून घेणाऱ्या ट्रॉफीज या स्पर्धेला आहेत. cricklive.in या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट, 3 कॅमेऱ्याच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट होत आहे. चांगलं क्रीडांगण, चांगली सजावट. हा बॉल डावीशी सोडून चाललेला आहे. पंचाने सांगितलं की दिशेला फार मोठं महत्व आहे. जीवनाला जर दिशा नसेल तर जीवनाची दुर्दशा झाल्याशिवाय राहत नाही. आणि क्रिकेटमध्ये एखादा गोलंदाजाला दिशा नसेल तर त्या टीमची दुर्दशा झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे दिशेवरचं नियंत्रण आणि टप्प्यावरचा ताबा गोलंदाजी करताना टीम राया 8 उल्वे या टीमला ठेवावं लागेल. गोलंदाजी मार्गवरती आहेत अक्षय. धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 11. 2च बॉल झालेले आहेत आणि 2 बॉल संपवायला अक्षय यांनी बॉल घेतलेले आहेत तब्बल 9. म्हणजे अजूनही 4 टाकायचे आहेत. अक्षय पुन्हा तयार. हाई बॉल डावीशी सोडून चाललाय. 10वा बॉल टाकलाय. 2 बॉलच फक्त 10 बॉल मध्ये संपवलेले आहेत. अजून 4 त्यांना बॉल टाकायचे आहेत. अक्षय तयार. कमी गतीचा बॉल मध्ये परिवर्तन केलं, वेगामध्ये परिवर्तन केलं आणि हा डॉट आलाय. म्हणजे या प्रकारच्या काही गोष्टी आहेत ना गोलंदाजीला रंगत बनवतात. कल्पकता आहे गोलंदाजीमध्ये. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल. पंचाने सांगितलं की दिशा खराब. हा व्हाईट बॉल आलेला आहे. आता या ओव्हरमध्ये तब्बल बॉल टाकलेले आहेत 12. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असं एक खेळाडू होता ना ज्याने 17 बॉल टाकले 6 बॉल संपवण्यासाठी. आणि खेळाडू होता पाकिस्तानचा आणि नाव होतं मोहम्मद सामी. म्हणजे 6 बॉल संपवण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोहम्मद सामी असा खेळाडू होता ज्याने 17 बॉल घेतले. आणि या मॅच मध्ये 6 बॉल संपवण्यासाठी आतापर्यंत घेतलेले आहेत बॉल 13 आणि त्याच्यामधले योग्य बॉल आहेत फक्त 3. म्हणजे 10 बॉल हे नकारात्मक आहेत. अक्षय तयार. दिशा दिली. एक सिंगल 10 बॉलच्या पाठीमागे मिळेल. हा 14वा बॉल होता आणि योग्य बॉल जर किती होते तर हा 4था योग्य बॉल होता. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायकर एंडला परेशान आणि पंचांनी पुन्हा सांगितलेले का हा आणखीन एक व्हाईट बॉल आलेला आहे. 16 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत आणि तब्बल 15 बॉल टाकलेत आणि त्याच्यातले 4च बॉल योग्य आहेत. आणि हा 16वा बॉल. मोहम्मद सामीचा जो रेकॉर्ड आहे 17 बॉलचा तो आता या अंडरम क्रिकेटमध्ये तुटेल का?
सागर दादा घोलप यांचं आगमन आहे, त्यांचे स्वागत. आणि हा बॉल सीमारेषा पलीकडे सरळ 4 धाब्यांसाठी सीमारेषा तोडून फोडून भेदून. पहा काळ्या पडदा कोणी पकडू नका. हा आणखीन एक वाईट बॉल टाकलेला आहे आणि तब्बल या ओव्हरमध्ये 18 बॉल टाकलेले आहेत. तसं बघायला गेलं तर 3 ओव्हरचे बॉल एकाच ओव्हरमध्ये टाकले गेले आणि अखेरकार षटक क्रमांक 1 चा खेळ संपलेला आहे आणि धावफलकावरती आलेले आहेत धावा 23. प्रथम बॅटिंग करताना टीम वृंदावन क्रिकेट क्लब नेरुळ या टीमसाठी पहा आर्यन चषकामध्ये हा एक रेकॉर्ड असू शकतो व्हाईट बॉलचा. तर आपण काही सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत आणि आदरणीय श्री हेमंत सूर्यवंशी साहेबांचा सन्मान आपण करत आहोत. नवी मुंबई पोलीस अधिकारी यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती होईल आणि नितीन भाऊ यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा. नितीन दादा बोडके यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करत आहोत. रेशीम धाग्यांनी विणलेली माईचुबदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन आपण सरांचा करत आहोत या ठिकाणी स्नेहपूर्वक सन्मान. श्री हेमंत सूर्यवंशी सर नवी मुंबई पोलीस अधिकारी यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे, आपण त्यांना सन्मानित करत आहोत. अंपायर कॉल नो आहे, हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. त्यानंतर पुढील सन्मान आहे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया अधिकारी श्री अक्षय झेंडे सरांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. आर्यन चषक 2025च्या वतीने हा सन्मान केला जाईल. सूरजजी राठोड यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा अशी विनंती आहे. आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया अधिकारी श्री अक्षय झेंडे साहेबांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे, आपण त्यांनाही सन्मानित करत आहोत. या बॉलला सन्मान दिलाय आणि या बॉलच्या पाठीमागे फक्त आणि फक्त मिळेल ती एक सिंगल धाव. धावा धावफलकावरती आता किती आल्या तर त्या धावा धावफलकावरती आलेल्या आहेत 26 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. बॉलर तयार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॉल आला त्याला सन्मान दिलाय, बॅटचा चेहरा बॉलला दाखवला आणि फक्त एकच धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त केलेली आहे. पण धावसंख्येचा जो वेग वाढलाय ना तो कमी करावा लागेल गोलंदाजी करताना. टीम राया एट उल्वे या टीमला टॉस जिंकला, या टीमने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अद्यापही या टीमला विकेट मिळाली नाहीये, ती विकेट घ्यावी लागेल. बॉलर तयार, सन्मान दिलाय, पुन्हा एकदा संयमाचा खेळ. एक एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. त्याचबरोबर काही वेळातच ज्यांचं आगमन होत आहे समाजसेवक माननीय श्री मयूर शेठ कुसाळकर यांचं आगमन होणार आहे काही क्षणातच या स्पर्धेमध्ये. बॉलर तयार, उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल, अंपायर कॉल वाईड आहे, दिशा खराब. हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. आर्यन चषक 2025 आजची तिसरी रात्र. 2 रात्र आपण या स्पर्धेचा आनंद घेतला. आजची तिसरी रात्र, उद्याची चौथी रात्र म्हणजे अंतिम दिवस, अंतिम रात्र या स्पर्धेची. क्षेत्ररक्षक येथील एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे पुन्हा एकदा मिळते आणि धावसंख्येला पुन्हा चालना मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 30 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत ज्या प्रकारचा खेळ केलेला आहे टीम नेरुळने, 5 बॉलचा खेळ झालेला आहे. शेवटचा बॉल, विनोद तयार, पायांचा वापर केला, पुढे गेले परंतु पायांच्या मध्ये एक जी पोकळी निर्माण झाली ना त्याच्यातूनच बॉल पाठीमागे आला आणि इथे विकेटचं पतन धक्का क्रमांक पहिला लागलाय. बॅटिंग करताना टीम नेरुळ या टीमला धक्का क्रमांक पहिला आहे. आर्यन चषक 2025 आपण सर्वजण आस्वाद घेत आहोत. आज मागी गणेश जयंती उत्सव साजरा होत आहे आणि आज मागी गणेश जयंती आहे, परंतु आर्यनचा राजा याच्याबद्दल आपल्याला चर्चा करावी लागेल. श्री गणेश मानाचा राजा आर्यनचा आणि आर्यनचा राजा आणि त्याच नावाने असणारी स्पर्धा आपण नेहमी चर्चा करतो ना याच्याबद्दल. गेली 2 रात्र आपण चर्चा करत आहोत. आर्यनचा राजा, कोपर खेळण्यामध्ये प्रसिद्ध असणारा हा राजा. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल, पंचाने सांगितलं की हा वाईट बॉल आहे, अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडेल. नवसाला पावनाला आणि हाकेला धावणारा राजा आर्यनचा. आणि याच आर्यन ग्रुप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आहे. मग दरवर्षी या गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून
गणेशोत्सव तो साजरा होतोच, परंतु क्रिकेट या खेळालाही त्यांचं योगदान आहे. गेटच्या समोरील वाहनं आपण काढा ही विनंती आहे. डाव्या स्ट्रीच्या बाहेरचा बॉल, पंचाने सांगितलं की हा वाईट बॉल आहे. ते 30 धावा धावफलकावरती आलेले आहेत बॅटिंग करताना. गोलंदाज सचिन पुन्हा तयार. आणि या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाववाले धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 34 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूला वृंदावन क्रिकेट क्लब नेरूळ आणि राया एट उल्वे अशी ही लढत आहे. डाव्या स्ट्रीच्या बाहेरचा बॉल, पंचाने सांगितले की हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाबेमध्ये भर पडेल, स्कोर बोर्डला चालना मिळेल. एका बाजूला विकेट घ्याव्या लागतील, गुच्छामध्ये डॉट बॉलचा रेशो वाढवावा लागेल. टॅप केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, बॉलची फेकी ताळमेळ बिघडला होता. रनआउटसाठी एखादी संधी होती का, आणि त्या संधीचं सोनं करता आलेलं नाही. पाच ज्याला संधी मिळते ना तो नशीबवान असतो, आणि जो संधीचं सोनं करतो ना तो विजेता असतो. म्हणजे विजय मिळवायचा आहे ना तर संधीचं सोनं करावंच लागेल. बॉलर तयार. उजव्या स्ट्रीच्या बाहेरचा बॉल, अंपायर कॉल वाईड, दिशा खराब. अतिरिक्त धावेमध्ये भर पडेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आता 36 धावा, एक गडी बाद. हाई बॉल पाठवला एका धावेसाठी, पण टॅप फटक्याला तितकं चांगलं मोठं महत्व नाही आणि डायरेक्ट बाहेर मारलेला आहे. त्याच्यामुळे पडद्याच्या वरतून जरी बॉल डायरेक्ट गेला तर आउट आहे, आणि एक टप्पा गेला तर तो एक सिंगल धाव आहे. धावांसाठी धावाधाव सुरू आहे. धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि या बॉलच्या पाठीमागे त्याचबरोबर तुर्भे गावचे ज्येष्ठ क्रिकेटर अशोक मामा यांचं आगमन होत आहे. त्यांचे आपण स्वागत करूया आणि त्यांना विनंती आपण स्थानापन्न व्हा. आपलंही सहर्ष स्वागत आहे आर्यन चषक 2025 च्या वतीने. एका बाजूला डावखुरे हाताचे फलंदाज स्ट्रायकर एंडला आहेत. धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 39 धावा धावफलकावरती लागलेले आहेत आतापर्यंत. 4 बॉलचा संपलाय खेळ. शेवटचे 2 बॉल प्रगतीपथावरती येत आहेत. त्याचबरोबर तुर्भे गावचे ज्येष्ठ क्रिकेटर अशोक मामा यांचं आगमन होत आहे. त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. ज्येष्ठ क्रिकेटर आहेत तुर्भे गावचे, त्यांचं स्वागत आपण करत आहोत. धावसंख्या धावफलकावरती आहे 3 षटकांच्या अखेरीस. झाले 39 धावा. चला घाई करा, दोन्ही टीम आपण वेळ घेऊ नका. आणि आता अंतिम षटकासाठी कुणाला बोलवलेलं आहे? गोलंदाज गणेश, कल्पेश स्ट्रायकर एंडला आणि नॉन स्ट्रायकर एंडला कल्पित. गणेश ओव्हर नंबर 4 मध्ये येत आहेत. चला पुढील संघ आले असेल तर आपण रिपोर्टिंग करा. यानंतरची मॅच शैलेश स्मृती नेरुळ आणि साई अमर दिघा. हा व्हाईट बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल. त्यानंतर आशु विकी पॅकर्स सुरबे आणि नादिया पनवेल अशी होणारी मॅच आहे. उजव्या स्ट्रीच्या बाहेरचा बॉल, अंपायर कॉल, एक सिंगल धाव. या बॉलच्या पाठीमागे मेल. ही टिकले स्वरूपाची धाव आहे. गेली 3 रात्र पंचांचं एक चांगलं पॅनल या स्पर्धेशी जोडलं गेलेलं आहे. क्रिकलाईव्ह.in च्या माध्यमातून स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आहे.
संपूर्ण त्यांची टीम सचिन सरांची जोडली गेलेली आहे आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये तन्मय शिरगावकर एक युवा समालोचकांचाही आवाज तुम्हाला ऐकायला मिळत आहे. अंपायर कॉल वाईट, दिशा खराब आहे. बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे आणि या जोडीला धावा कुटाव्या लागतील, कारण अंतिम षटकामध्ये जेवढ्या धावा गोळा करता येतील ना तेवढ्या गोळा कराव्या लागतील. अंपायर कॉल वाईट, दिशा खराब. पण दिशेवरती नियंत्रण ठेवावं लागेल. 43 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. एक बॉलचा खेळ झालाय, म्हणजे अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टीम शैलेश स्मृती नेरुळ आणि टीम साई अमर दिघा, आपण रिपोर्टिंग करा. आशु विकी पॅकर्स सुरबे आणि नादिया पनवेल, आपण आला असेल तर आपले टी शर्ट आपण स्वीकारावे. आपण आपले टी शर्ट घेऊन चला. आणि हा बॉल सीमारेषा तोडतोय, तलवारीच्या धारेने चिरतोय. बॉल सीमा पार, चौकार. 47 धावा धावफलकावरती आहे. टीम वृंदावन क्रिकेट क्लब नेरुळ या टीमने चांगली बॅटिंग केलेली आहे, परंतु एका बाजूला राया एट उलवे या टीमने ओसंडून धावा खर्च केलेल्या आहेत. बॉलर तयार, नो बॉल, गॅप शोधलाय, परफेक्ट फटका, बॉल सीमा पार, धावा मिळतात. 4 आलाय तो एक चौकार. फटका बहारदार होता, वजनदार होता, रुबाबदार होता, शानदार होता. बॉल सीमा पार, 4 धाव्यांसाठी चौकार. बॉलर पुन्हा तयार. अंतिम षटकामध्ये गणेश आहेत. काही बॉल चांगले, काही बॉल महागडे, काही बॉल नकारात्मक. पुन्हा तयार. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, पंचाने सांगितलं की दिशा आहे खराब. हा आणखीन एक वाईट बॉल आलाय. पण वाईट बॉल ही गोष्ट फार मॅटर करते. 54 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि आजच्या दिवसामध्ये एक सर्वोत्तम धावा या असू शकतात आणि त्या धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. बॉलर तयार, सोडून दिलाय, धाव तर घेतलीये आणि पंचाने सांगितलं की हा वाईट +1 अशा 2 आहेत. त्याचबरोबर 56 धावा धावफलकावरती आलेले आहेत. समाजसेवक माननीय श्री मयूर शेठ कुसाळकर यांचं आगमन होत आहे. काही वेळातच त्यांचं आगमन या स्पर्धेमध्ये होत आहे. पायांचा वापर, टायमिंग आहे प्रॉपर. बॉल चाललाय सीमा पार, धावा मिळतील 4, आलाय तो चौकार. टीम नेरुळ या टीमसाठी एका बाजूला पहा, धावसंख्येचा वेग कमी करता आला नाही. टीम राया एट उलवे या टीमला धावसंख्या 60 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 3 बॉलचा खेळ झालाय, म्हणजे अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉल चांगले टाकावे लागतील. आणखीन एक बॉल. त्याचबरोबर काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आर्यन चषक 2025 च्या वतीने आपण तुर्वे गावचे ज्येष्ठ क्रिकेटर अशोक मामा यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. गणेशजी अमराळ यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा अशी विनंती आहे. तुर्वे गावचे ज्येष्ठ क्रिकेटर अशोक मामा यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. गणेशजी अमराळ यांच्या शुभ हस्ते आपण हा एक स्नेहपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. एक डिक्लेअर स्वरूपाची धाव आहे. पासष्ट धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 65 एक चांगली धावसंख्या. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना वृंदावन क्रिकेट क्लब नेरुळने उभारलेली आहे. एक सिंगल धाव, लेग बायची मिळेल. पहिला डाव या ठिकाणी समाप्त होत आणि पहिल्या डावामध्ये वृंदावन क्रिकेट क्लब नेरुळने बनवलेल्या आहेत धावा. पॅनल्टीच्या 2 धावा आपण ऍड करूया. सदुसष्ट धावा झालेल्या आहेत. 2 धावांची पॅनल्टी 69 आणि विजयासाठी 70 धावांचं भलं मोठं लक्ष ठेवलेलं आहे राया एट उलवे या टीमसाठी. हाही संघ उल्व्यावरतून आलेला आहे, त्यामुळे याही टीमकडे बॅटिंग लाईनअप चांगली आहे. आता वेळ आहे राया एट उलवे या टीमची बॅटिंगची, तर गोलंदाजीची वेळ आहे वृंदावन क्रिकेट क्लब नेरुळ. 70 धावांचं भलं मोठं लक्ष आहे, परंतु बा विजयाची हमी आणि गॅरंटी देणारा स्कोर क्रिकेटमध्ये तयार नाहीये. त्याच्यामुळे मोठ्यात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग होऊ शकतो आणि बचाव होऊ शकतो छोट्या छोट्या धावसंख्येचा.
त्याच्यामुळे विजयाची हमी आणि गॅरंटी देणारा स्कोर क्रिकेटमध्ये तयार नाहीये. आपण करेक्शन करूया. 69 धावा हव्या आहेत. आपण करेक्शन केलेलं आहे, याची आपण सर्वांनी नोंद घ्या. विजयासाठी 69 धावांची गरज आहे, त्याच्यामध्ये आपण करेक्शन करूया. तो समोरून काळा पडदा सोडा, कारण त्याला बाउंड्री लाईन आहे. त्यासाठी त्या लहानग्याला विनंती आहे की आपण सहकार्य करा. जर आपण तो पडदा पकडलात आणि बॉल वरतून गेला तर बॅटिंग टीमला तो चौकार मिळणार नाही. त्यासाठी आपण सहकार्य करा. धन्यवाद. आपण केल्या सहकार्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत, कारण आपली उपस्थिती या स्पर्धेसाठी प्रार्थनीय आहे. बॉलर तयार. 69 धावांचा पाठलाग करताना ही जोडी आली आहे. पहिलाच बॉल कट केलाय आणि पहिल्याच बॉलच्या पाठीमागे विकेटचं पतन. खेळाडू चाललाय माघारी. सचिन आउट होऊन माघारी गेलेले आहेत. सोबतीला मैदानाच्या संदीप आहेत आणि पहिलं षटक ललित. बॉलर ललित तयार आणि बॅटिंगसाठी अक्षय आलेले आहेत. आज चांगली बॅटिंग करावी लागेल. संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलेला आहे आणि संघाला अडचणीच्या पेचातून आज बाहेर काढावं लागेल. हीच ती वेळ आहे जिथे चांगली बॅटिंग करायची आहे. 69 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि हा जो धावसंख्येचा डोंगर जर पोखरायचा असेल ना, तर आधुनिक काळाचे फटके हे फलंदाजांना खेळावे लागतील. आधुनिक काळामध्ये फटके आपण ज्यावेळी चर्चा करतो ना, की टॅप क्रिकेटमध्ये हे आधुनिक काळाचे फटके आहेत, परंतु ग्राउंडचे फटके आहेत नाही, पूर्वीपासून क्रिकेटमध्ये आहेत. परंतु याही फटक्यांची सांगड घालावी लागेल. कार्पेटचे फटके खेळावे लागतील. बॉलर तयार. त्याचबरोबर सर्व आर्यन ग्रुपच्या सदस्यांना विनंती आहे, मित्रांनो आपण सर्वांनी गेटवरती चला. या ठिकाणी मान्यवर येणार आहेत, त्यांना आपल्याला या ठिकाणी आणायचं आहे मुख्य व्यासपीठावरती. तर आपण सर्वांनी चला अशी विनंती आहे. आपण आतापर्यंत चांगलं सहकार्य केलेलं आहे. आर्यन ग्रुपच्या सर्व सदस्यांना विनंती आहे की आपल्याला गेटवरती थांबायचं. या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये ज्यांचं आगमन होत आहे, समाजसेवक माननीय श्री मयूर शेठ कुसाळकर यांचं आगमन होणार आहे. त्यासाठी आपल्या सर्वांना तिकडे थांबायचं आहे त्यांच्या स्वागतासाठी, ही आपल्याला विनंती आहे. बॉलर तयार. ललित 2 बॉलमध्ये 2 विकेट त्यांनी घेतलेले आहेत. डायव्ह केलं, स्वतःला झोकून दिलं. पहा, हे क्रिकेटचा खेळ आहे ना, या खेळामध्ये प्रत्येक खेळाडू आपला स्वतःला झोकून देतो. सर्वांना 100% प्रयत्न करायचे असतात संघाला जिंकवण्यासाठी, आणि तोच प्रयत्न खेळाडूंनी केलेला आहे. फक्त पहिली धाव फलकावरती आलेली आहे. 69 धावांचा पाठलाग करताना हे गणित जर सोडवायचं असेल ना, तर त्यासाठी सूत्र आहे, ते म्हणजे चौकाराचं. हे गुणोत्तर सोडवायचं आहे, हे गणित सोडवायचं, तर सूत्र अवलंबन करावं लागेल चौकारांचा. वाईट बॉल आहे. हे क्रिकेटच्या पटलावरचं गणित आहे. आपण शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये बरीचशी गणित आपण सोडवली असेल, परंतु क्रिकेटच्या पटलावरचं हे गणित सोडवायचं आहे धावसंख्येचं, तर चांगली सूत्र अंमलात आणावी लागतील. धावसंख्या आहे 3. नो बॉल. या बॉलचा पुरेपूर वापर करावा लागेल. एक लिजंड खेळाडू बॅटिंगमध्ये आपण पाहिलं तर अनुभवी खेळाडू आहेत आणि बॅटिंगमध्ये नितीन आहेत, क्षमता आहे, बराचसा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे, परंतु आज त्याची शिदोरी खोलावी लागेल. तो अनुभव कृतीमध्ये आणावा लागेल. फक्त बॉलला वळवलं एका धावेसाठी, एका धावेने फरक पडणार नाहीये. टीम वृंदावन क्रिकेट क्लब नेरुळला फरक तेव्हाच पडेल ज्यावेळेस राया एट उल्वे हा संघ चौकार मारेल, आणि ते मारावेच लागतील. हीच ती वेळ आहे. नो बॉल आहे. या बॉलचा फायदा घेणं फार महत्वाचं आहे. ही जी संधी आहे ना, या संधी पुन्हा येणार नाहीत. नो बॉल मिळाला चौकारला तर त्याच्यावरती 5 धावा मिळू शकतात, परंतु ते प्रयत्न चौकाराचे करावे लागतील.
4 बॉलचा खेळ झालेला आहे. बॉलर तयार, पायांचा वापर, टायमिंग आहे का प्रॉपर, डायरेक्ट हिट, स्ट्रायकर एंडला आणि पंचांचं बोट आकाशाकडे. एक एक फलंदाज कोसळलेला आहे. खेळ आयुष्याचा असो किंवा पत्त्याचा, चांगली पानं मिळणं आपल्या हातामध्ये आहे का तर नाही, परंतु मिळालेल्या पानांमध्ये चांगला डाव उभा करणं हे आपल्या हातामध्ये आहे. जीवनातले सगळेच फासे आपल्या बाजूने पडतील असे नाही, परंतु जसे काही पडतील ना त्याच्यामध्ये आयुष्याचा डाव आणि क्रिकेटचा खेळ जिंकता आला पाहिजे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी विवेक, त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होत आहे, ज्यांच्या आपण आतुरतेने सर्वजण वाट पाहत आहोत, समाजसेवक माननीय श्री मयूर शेठ कुसाळकर यांचं आगमन होत आहे. साहेबांचं आपण करूया सहर्ष स्वागत. आर्यन चषक 2025च्या वतीने ज्यांचं आगमन होत आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 10 धावा. मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होत आहे या स्पर्धेमध्ये समाजसेवक माननीय श्री मयूर शेठ कुसाळकर यांचं आगमन होत आहे. मुख्य व्यासपीठावरती आपण त्यांचं करूया सहर्ष सहर्ष स्वागत. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये ज्यांचं आगमन होत आहे, एक लोकप्रिय समाजसेवक माननीय श्री मयूर शेठ कुसाळकर साहेबांचं आगमन आर्यन चषक 2025 मध्ये होत आहे. आपण त्यांचं करूया सहर्ष सहर्ष स्वागत. ज्यांनी समाजसेवेचा वसा आपल्या हाती घेतलाय ना अशा व्यक्तिमत्वाचं आगमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे. समाजसेवक माननीय श्री मयूर शेठ कुसाळकर यांचं आगमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे. आपण या स्पर्धेच्या वतीने आपण त्यांचं करूया शब्द सुमनाने सहर्ष स्वागत. पाया गोष्टी टाळाव्या लागतील, अशा जावा जर मिळाल्या तर मात्र थोडंसं दडपण दूर होईल. राया एट उल्वे फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये ज्यांचं आगमन या ठिकाणी आर्यन चषक 2025 मध्ये होत आहे. समाजसेवेचं व्रत ज्यांनी आपल्या हाती घेतलेला आहे, हा वसा आपल्या हाती घेतलेला आहे, आदरणीय श्री मयूर शेठ कुसाळकर यांचं आगमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे. दादांचं आपण करूया सहर्ष सहर्ष स्वागत. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती आर्यन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आणि शिवसेना युवासेना संपर्क प्रमुख ऐरोली श्री सूरज गायकवाड यांचे आगमन आहे. त्यांचे आपण करूया सहर्ष स्वागत. त्याचबरोबर त्यांच्या सोबतीने असणारे सर्व सहकारी त्यांचे आपण स्वागत करूया. त्यांच्या संबंधित असणाऱ्या सर्व मित्रमंडळाचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत आहे. धावा किती झालेल्या आहेत? 69 धावांचा पाठलाग करताना तर 13. म्हणजे एका बाजूला प्रयत्नांची उंची वाढवणं किती महत्वाचं आहे, मोठे फटके म्हणजे चौकारांचे फटके घेणं किती गरजेचं आहे. त्याचबरोबर बापूजी देवकर यांचे आगमन आहे, त्यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती आपले स्वागत आहे. आणि या 4 धावा आलेल्या आहेत. दिलासा देणारा हा चौकार आहे. बॉलर तयार, व्हाईट बॉल, अंपायर कॉल, दिशा आहे खराब, हा आलाय तो व्हाईट बॉल. बॉल सीमा पार, धावा मिळतील 4, आलाय तो चौकार. याच प्रकारची बॅटिंग करावी लागेल, याच प्रकारचा खेळ उभा करावा लागेल, कारण धाबा येणं फार महत्वाचं आहे आणि धाबांसाठी लढावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 22 वरती. 69 धाबांचा पाठलाग करायचा आहे. 5 बॉलचा खेळ संपलेला आहे. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती येईल. दोन षटकांचा खेळ समाप्त होत आहे आणि धावफलकावरती आहेत 22 धावा, म्हणजे 12 बॉल आणि 12 बॉलच्या पाठीमागे बनवायच्या आहेत धावा 47. म्हणजे प्रत्येक बॉल सीमा पार पाठवावा लागेल तरच मात्र 47 धावा बनतील. म्हणजे 12 बॉल 12 चौकार मारावे लागतील. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. अरे डरने वालों को मिलता नहीं जीवन में कुछ भी, लेकिन लड़ने वालों में कदमों में सारा जहां होता है. आणि लड़ा वही जो हारा नहीं. आज लढा बला गेल्या मॅच मध्ये एक सिंगल आलेली आहे, म्हणजे 46 बनवायचे आहेत. नो बॉल आणि याच्यावरती चौकार येणं फार महत्वाचं आहे. एक सिंगल 10व्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. नो बॉल ही अशी संधी आहे ना फलंदाजांना
जिथे आशा पल्लवित करून टाकेल. म्हणजे असे काही बॉल नो बॉल आले त्याच्यावरती चौकार आल्या तर टीम राया एट उल्वे या टीमसाठी सामना जिवंत होईल. एक संघ निरवरतून आला, एक संघ उल्व्यावरतून आलेला आहे कोपर खेळण्यापर्यंत ही स्पर्धा खेळण्यासाठी. बॉलची फेकी, एक सिंगल धाब आलेली आहे. मुंबईच्या उपनगरांमध्ये आणि नवी मुंबईमध्ये या स्पर्धेची चर्चा आहे. चर्चा यासाठी आहे की मुंबईच्या उपनगरांमधूनही खेळाडू खेळण्यासाठी आले आहेत. हा व्हाईट बॉल आपण गेली 2 रात्र पाहिलं तर कोणी विक्रोळीवरतून आलं होतं, कोणी बोरिवलीवरतून आलं होतं, कोणी मालाडवरतून आलं होतं, कोणी गोरेगाववरतून आलं होतं, कोणी चेंबूरवरतून आलं होतं. आज उल्व्यावरतून संघ आलेला आहे, कोणी पनवेलवरतून आलं होतं, कोणी बेलापूरवरतून आलं होतं. म्हणजे या स्पर्धेची जी चर्चा आहे ना ही मुंबईच्या उपनगरांपर्यंत आणि नवी मुंबईमध्ये आहे. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल डॉट आलेला आहे. पायांचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉलने गॅप शोधलाय, बॉल सीमा पार, धाबा मिळतील 4 आलाय तो चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचले 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32 धाबा. म्हणजे इथून पुढे आता बनवाव्या लागतील धाबा. 5 बॉलचा खेळ झालाय, 32 झालेले आहेत. म्हणजे बनवायचे 7 बॉल 37. 1 बॉलचा खेळ बाकी आहे. 7 बॉल 37 धाबांची गरज. तुम्ही पाहताय आर्यन चषक 2025. आपण त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होत आहे, ज्यांचा आज वाढदिवस आहे, विभाग प्रमुख शिवसेना सूर्यकांतजी कचरे साहेब यांचं आगमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे. आपण त्यांचंही सहर्ष स्वागत करूया. आणि महिला अध्यक्षा नवी मुंबई शिवसेना शीतलताई कचरे मॅडम यांचे आगमन आहे, त्यांचे आपण करूया सहर्ष स्वागत. आणि त्यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान हो, आपलं सहर्ष स्वागत आहे. फेक केली आहे, या बॉलच्या पाठीमागे अंपायर सांगतात की फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये रनआउट आहेत. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन आहे, विभाग प्रमुख शिवसेना कोपरखेरणे ज्यांचा आज वाढदिवस आहे, सूर्यकांतजी कचरे साहेब यांचं आगमन मुख्य व्यासपीठावरती आहे. त्याचबरोबर महिला जिल्हा अध्यक्षा नवी मुंबई आणि संपर्क प्रमुख पाटण कराड आणि कराड कोऑपरेटिव्ह सोसायटी संचालिका सौ शीतल सूर्यकांत कचरे मॅडम यांचे आगमन मुख्य व्यासपीठावरती आहे. आपण ताईंचंही करूया सहर्ष असं स्वागत. आणि पुन्हा एकदा बोलूया आणि पाहूया आर्यन चषक 2025 ची रंगत. एका बाजूला सामना आता हळूहळू दूर गेलेला आहे, एका बाजूला मॅचवरची पकड चांगल्या प्रकारे केली वृंदावन क्रिकेट क्लब नेरूळ आणि राया एट उल्वे हा संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. हो, संघर्ष हा जीवनामध्ये पराकोटीचाच असला पाहिजे आणि तो संघर्ष करावा लागेल. असं म्हटलं जातं ना की संघर्षातून नव्याचा जन्म होतो, परंतु हा सामना जिवंत होईल का? राया एट उल्वे या टीमसाठी धावा झालेल्या आहेत धाव फलकावरती 34 धावा, 69 धावांचं लक्ष. बॅकफूट वरती गेले, पंच केला आणि पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज माघारी. पत्त्याचा बंगला ज्या प्रकारे कोसळतो ना त्या प्रकारचे विकेटची पतझड सुरू आहे. एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी चाललेला आहे. चला, टीम शैलेश मूर्ती नेहरू आणि साई अमर दिघा आपण आलात का? आपले टी शर्ट आपण स्वीकारा. आर्यन चषकाबद्दल आपण ज्यावेळेस चर्चा करतो ना की या स्पर्धेचं आयोजन उंच उंच ट्रॉफीज आहेत, सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. म्हणजे अगदी 5.5 फुटाची ट्रॉफी पहिल्या क्रमांकाला आहे. प्रत्येक सहभागी संघाला टी शर्ट आहे. 3 कॅमेऱ्याच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आहे. पंचांचं एक चांगलं पॅनल, समालोचकांची मांदी याळी. 39 आणि बॉल झालेले आहेत. षटक संपलेला आहे आणि हा सामना जिंकलेला आहे वृंदावन क्रिकेट क्लब नेरूळ या टीमने. त्यांचं अभिनंदन. राया एट उल्वे तुमचा आभार, तुम्ही इथपर्यंत आलात. टीम राया एट उल्वे आपलं सन्मान चिन्ह आपण घेऊन चला, ही विनंती आहे. आर्यन चषक टीम राया एट उल्वे आपलं सन्मान चिन्ह मित्रांनो घेऊन चला, ही विनंती आहे.